हॅलो हाय. हे थर्ड लेटर मी माझ्या पिल्लांना लिहिलं आहे. कळत काही नाही त्यांना, पण जेव्हा ट्रीटमेंट चालू होती ना खूप मॅच्युअरली वागले दोघं पण. टू माय डार्लिंग बेबीज रनय आणि निवान. थँक्यू सो मच शोना. कसे सांगू, तुम्ही किती मोठे गिफ्ट आहात माझ्या लाईफमधले, जे देवाने मला दिलेत. आपली मम्मा आजारी आहे, तिला त्रास आहे हे समजून रनयने खूप कॉम्प्रोमाइजेस केले. त्याचं 10वीचं महत्त्वाचं वर्ष, पण अभ्यासाबरोबर घरकामात दादीला पप्पांना हेल्प केली. कधी कधी भांडी घासली, झाडलोट केली, घर आवरली, निवांकडे लक्ष दिलं. असं बरंच काही केलं माझ्या पिल्लूने. थँक्यू सो मच पिल्लू. कधी कधी सगळ्यांची चिडचिड व्हायची, पण सगळे जरी चिडले असतील तरी हसत राहायचास. खूप मॅच्युअरली हँडल केलं सगळं. अचानक मोठा झालास. थँक्यू सो मच. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करायचे, त्यांना नाश्ता पाणी वगैरे अशी बरीच कामे न सांगता केली. आय एम सो लकी दॅट यू आर माय सन. आणि माझं छोटं पिल्लू खूप अल्लड आहे. आपली मम्मा आजारी आहे म्हणून एकटा झोपायला शिकला. दादीला पप्पाला त्रास नको म्हणून स्वतःच्या स्कूलची तयारी स्वतः करायला शिकला. बरीच कामं असं एकट्या एकट्याने करायला लागला. मला खूपदा विचारायचा, मम्मा कधी बरी होणार तू. त्याच्या डोळ्यातली भीती कळत होती मला. आणि म्हणूनच ठरवलं की माझ्या या 2 पिल्लांसाठी सगळं पटापट ॲक्सेप्ट करून ही ट्रीटमेंट कंप्लीट करायची. आणि म्हणूनच फक्त रनय आणि निवांसाठी ही ट्रीटमेंट मी एकदम फटाफट कंप्लीट करून आज नॉर्मल झाली आहे की. आणि देवाने दिलेले हे लाईफ फक्त तुमच्या दोघांसाठी. थँक्यू सो मच. Thank you so much for compromising many things for Mama. Mama love you so much. Thank you.